नमस्कार। आज अख्खा मसूर भात बनवणार आहे। एकदम मस्त असा एकदम मोकळा सुटसुटीत होतो। काही जास्त मसाले न वापरता कांदा टोमॅटो घेतलेले, कढीपत्ता आणि इथे मसूर रात्रीचा मी भिजत घातलेला आहे। तर 1 वाटी मसूर भिजत घातली, त्यासाठी 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत। इथे 1 तांब्या पाणी घेतलेलं आहे, गरम करून घ्यायचं आहे। कुकर मध्ये 3 ते 4 चमचे तेल घालायचे, त्यामध्ये पाव चमचा जिरे घालायचे। जिरे चांगलं तडतडलं की मग यामध्ये उभा चिरलेला कांदा, कढीपत्त्याची 5 ते 7 पानं आणि 1 टोमॅटो चिरलेला, मोठा मोठा चिरलेला आहे टोमॅटो सुद्धा, आणि इथे एक मिरचीचा खरडा घातलेला आहे। आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर याची पेस्ट केलेली आहे, तर ती घातलेली आहे यामध्ये मी। तर चांगली परतून घ्यायची कांद्याबरोबर, जास्त लालसर करायचा नाही कांदा आपल्याला। टोमॅटो घातलेला आहे यामध्ये, 1 टोमॅटो घातलेला, थोडासा मीडियम साईजचा चिरून घेतलेला आहे। आणि हे झाल्यानंतर आपण यामध्ये बाकीचे मसाले घालून घ्यायचे। हळद घातलेली आहे चवीप्रमाणे, मीठ घातलेले, हळद पाव चमचे घेतलेले आहे आणि मीठ घातलेले आहे चवीप्रमाणे। छोटा चमचा त्यामुळे मला 3 वेळा थोडं थोडं करून घालायला लागलं। आणि ते तिखट मसाला घातलेला आहे मी 1 चमचा। आणि यामध्ये आपल्याला अख्खा मसूर मसाला आहे तो घालायचा। आणि यामध्ये अख्खे मसाले न घालता यामध्ये मी बिर्याणी मसाला घातलेला आहे 1 चमचा, जो वेज पुलाव मसाला भेटतो एव्हरेस्टचा, तर तो वापरलेला आहे इथे मी 1 चमचा। म्हणजे सर्व मसाले त्यामध्ये फ्लेवर येतो असतो त्या मसाल्यामध्ये, म्हणून तर तो मी 1 चमचा मसाला वापरलेला आहे। आणि 2 ते 3 मिनिटांसाठी हे परतून घ्यायचं। बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे, कांदा आणि टोमॅटो चांगला परतून झालेला आहे। इथे सवाईचा अख्खा मसूर मसाला आहे ना, तर तो यामध्ये मी 2 चमचे घातलेला आहे। आजकाल हे मसाले मला भरपूर आवडायला लागलेत आणि छान एकदम भाजी होते या मसाले वापरले ना। पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, चिकन मटन रस्सा मसाला, परत वांग्याचा पण मसाला, पावभाजी मसाला, एकदम मस्त अशी भाज्यांची चव आहे ना, एकदम मस्त येते। म्हणून तर मी आता हे मसाले वापरत आहे। आणि आता हे आपण मसूर आणि जो आपण तांदूळ धुवून ठेवलेला, तर तो यामध्ये घालायचा आहे। पुन्हा एकदम मिक्स करायचं, चांगलं परतून घ्यायचं आहे। आणि नंतर मग आपल्याला यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। गरम पाणी आपल्याला जेवढं तांदळाच्या वरती थोडंसं पाणी यायला पाहिजे, म्हणजे 3 बोटं आपण जसं मम्मी आमची अशी करायची, बोटं अशी हे करून कितपत पाणी आहे तेवढं तर आपल्या अंदाजाने असं हे पाणी घालायचं ह्याच्यामध्ये। आणि इथे मी वाडा कोलमचा तांदूळ घेतलेला आहे। आता कुकरला 2 शिट्ट्या करून घ्यायच्यात आहे। आणि आपल्याला हे कुकरमध्ये एकदम मोकळा सुटसुटीत असा हा भात होतो, मसूर भात, अख्खा मसूर भात एकदम छान होतो। आणि चव तर विचाराल तर एकदम मस्त होते चव। आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया। कुकरला 2 शिट्ट्या द्यायच्यात आणि ते कुकरला झाकण लावलेलं आहे। आणि आपण गरम पाणी घातल्यामुळे आहे ना, पटकन असा भात होतो। शिट्टी झालेले आहेत। आता आपण थंड झाल्यानंतर, कुकर थंड झाल्यानंतर आपण झाकण उघडून घ्यायचे। वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि तूप पण घालू शकतो, पण आपण खातानाच तूप घालायचे। एकदम मस्त असा चविष्ट अख्खा मसूर भात होतो, जास्त मसाल्याचा वापर न करता एकदम झटपट साध्या सोप्या पद्धतीने अख्खा मसूर भात तयार झालेला आहे। त्याबरोबर मी कोशिंबीर, दही काकडी ची कोशिंबीर केलेली आहे आणि लोणचं आणि वरून तूप घातलेलं आहे। एकदम मस्त असे आजचा बेत होता। एकदम छान पद्धतीने अख्खा मसूर भात तयार झालेला आहे। तुम्हाला जरी छोटीशी व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। खात राहा आणि मस्त राहा। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। एकदम मस्त मोकळा वाफाळता असा सुटसुटीत आपला मसूर भात तयार झालेला आहे। बघू शकता एकदम असा कुठेही चिकट वगैरे झालेला नाही। मसूर व्यवस्थित अगदी शिजले, मसूरला शिजायला जास्त टाइम लागत नाही, एका शिट्टीत पण मसूर शिजतो। वरून थोडंसं तूप घालायचं आहे, कोथिंबीर घालायची आहे आणि याबरोबर पापड जर असला तर अजूनच मस्त। पण मी लोणचं, तूप घातलेलं आहे आणि कोशिंबीर केलेली आहे। छान असा हा दुपारचा बेत होता। एकदम छान, एकदम मस्त असा। जर ही साधी सोपी रेसिपी बघा एकदम भारी झाली की नाही, अख्खा मसूर भात आणि त्याबरोबर लोणच्याची फोड, आंबट गोड लोणचं आहे आंब्याचं, एकदम मस्त असं